सांगलीमधील अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे यांच्या खुनाच्या कटाचा मुळापर्यंत जाऊन पोलिसांनी तपास करावा, याबाबत मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन देणार. भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांची माहिती. सांगलीमधील अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे यांच्या खुनाच्या कटाचा मुळापर्यंत जाऊन पोलिसांनी तपास करावा अशी मागणी भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे आणि याबाबत मंगळवारी मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन देणार असल्याचं पडळकर यांनी म्हटलं आहे. सांगलीमध्ये सराईत गुन्हेगारांची यादी काढून 2 ते 4 जणांना ठोकलं पाहिजे. कोणी उठतंय, कोणालाही मारतंय. सार्वजनिक सराईत गुन्हेगार हे सराईत गुन्हेगार आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी असे पडळकर यांनी म्हटलं आहे. अंबाबाई तालीम संस्थेच्या जागेतून संजय भोकरे यांच्या हत्येचा कट रचल्याचं सांगितलं जात आहे. खरं तर 125 वर्षापूर्वीची ही संस्था आहे. जमिनीच्या वादातून हा कट रचल्याचं वाटत नाही. याचे कारण वेगळे असू शकते आणि यामुळे पोलिसांनी याच्या मुळापर्यंत जायला हवं. अटकेतील मुले असे धाडस करतील असं वाटत नाही. या प्रकरणात सगळी घडामोड वरवर दिसते अशी वाटत नाही. याच्या खोलात गेलं पाहिजे. ट्रस्टची जागा हस्तांतर होत नाही. पोलिसांनी याच्या मुळाशी जावे. पोलिसांनी जिल्ह्यात अत्यंत सतर्क राहावे. वारंवार अशा घटना घडत आहेत. खबऱ्यांचं जाळं वाढवावं, गुन्हा घडूच नाही यासाठी प्रयत्न करावेत असे पोलीस अधीक्षकांना प्रयत्न करावे असंही पडळकर यांनी म्हटलंय. आपला सर्वांना बोलवलेलं आहे. जिल्ह्यामध्ये काही गुन्हेगारांच्या बाबतीमध्ये सातत्यानं काही ना काही घटना घडत आहेत. तर माझ्या जत विधानसभा मतदारसंघामध्ये 2 घटना एकदम गंभीर घडल्या. एक दादासाहेब यमगर म्हणून जे साक्षीदार होते किंवा त्या प्रकरणामध्ये फॉलोअप घेत होते, त्यांना उचलून घेऊन ज्यांचा मर्डर करण्यात आला. माझ्या कानावरती ही गोष्ट आल्याच्या नंतर मी माननीय DYSP साहेबांच्या कानावरती ही गोष्ट घातली होती, परंतु त्या गोष्टीला उशीर झाला. त्यांचा सकाळी मृतदेह कर्नाटकमध्ये सापडला. काल रात्री संकमध्ये एक बिरादार नावाचा जो मुलगा होता, जो पांडुजरीमध्ये राहत होता, त्याला रात्री घरी जाऊन अंगणामध्ये झोपला होता, तिथं छातीत गोळ्या घातल्या. पोलिसांची या तिन्ही घटनांमध्ये अतिशय खरं तर कौतुक केलं पाहिजे. दादासाहेब यमगरच्या प्रकरणात पण लगेच त्यांनी सर्व आरोपींना अरेस्ट केलं. रात्री 1-1:30 वाजता जी घटना संकमध्ये घडली, त्या प्रक्रियेमध्ये पहाटेपर्यंत 4च्या 4 आरोपी निष्पन्न केले. त्यांना काहीच माहिती नव्हती या सगळ्या विषयामध्ये, कुणी मारलंय, काय मारलंय, कारण झोपेत गोळ्या घातल्या होत्या आणि त्यांची वस्ती शेतात आहे. काल परत तुमचं हे सांगलीचं प्रकरण मी आपल्या सगळ्या मीडियाच्या माध्यमातून बघितलं की वरिष्ठ पत्रकार, राज्य पत्रकार संघटनेचे अध्यक्ष संजय भोकरे यांच्या मर्डरचा पण प्लॅन केला होता. ह्या सगळ्या गोष्टी पोलिसांनी, हे पण प्रकरण पोलिसांच्याकडूनच बाहेर आलेलं आहे. म्हणजे LCBचे जे अधिकारी आहेत, त्यांची सगळी टीम आहे, त्यांच्या माध्यमातून काही आरोपींना त्यांनी हरिपूर रोडला अरेस्ट केलं, त्यांच्याकडं वेपन सापडले आणि मग चौकशीच्या दरम्यान हे सगळं प्रकरण बाहेर आलं. मला वाटतं की हे जे प्रकरण आलेलं आहे बाहेर संजय भोकरेंचं, आणि अंबाबाई तालीम संस्थेच्या माध्यमातून ते अनेक वर्ष तिथं काम करतायत आणि ते मी FIR सगळी बघितली की अंबाबाई तालीम संस्थेमध्ये काही जागा गेली आणि त्या कारणासाठी त्यांचा हत्येचा कट रचला जातोय. परंतु मुळामध्ये 125 वर्षापूर्वीची ही अंबाबाई तालीम संस्था आहे आणि 50 वर्षापूर्वी ती जमीन त्यांच्या संस्थेला दिलेली आहे त्यांच्या काही लोकांनी, नातेवाईकांनी वगैरे. कोर्टामध्ये पण जाऊन त्यांच्या विरोधात निकाल केला आहे. मला वाटत नाही की हे प्रकरण असंच म्हणजे जमिनीच्या दृष्टिकोनातून त्यांच्या मर्डरचा कट रचला जातोय असं मला अजिबात वाटत नाही. पोलिसांनी या सगळ्या विषयाच्या खोलापर्यंत जाण्याची आवश्यकता आहे. कारण हे जे पोरं बघितले तर ते काय अशा पद्धतीचं धाडस करतील असं मला वाटत नाही. तर त्याच्या मुळापर्यंत जावं, नेमकं कोण आहे या प्रकरणामध्ये. कारण एका एवढ्या सार्वजनिक जीवनामध्ये काम करणाऱ्या एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाच्या बाबतीत जर अशी कोणी भूमिका घेत असेल तर ह्या सगळ्यांनीच हा विषय सिरियसली घेतला पाहिजे. कारण आता पत्रकारितेमध्ये तुम्ही सगळेच इतक्या म्हणजे जीव धोक्यात घालूनच काम असतं. एखाद्या समजा विरोधात बातमी असेल, एखादं प्रकरण बाहेर काढणं असेल, तर पत्रकार हे सगळं रिस्क घेऊनच करत असतात. आणि म्हणून ह्या प्रकरणामध्ये म्हणजे पोलिसांचं कौतुक आहे, त्यांनी हे सगळं प्रकरण काही त्याचा सुगावा नसताना, काही माहिती नसताना हे बाहेर काढलेलं आहे. तर संजय भोकरेंच्या संदर्भामध्ये हे जे सगळी घडामोड आहे तर ती वरवर दिसते तशी असेल असं मला अजिबात वाटत नाही. त्याच्या खोलामध्ये जावं, मुळामध्ये जावं, कोण आहे ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये
कारण एखाद्याच्या हत्येपर्यंत जाणं, एकतर मुळात ट्रस्टला जागा दिलेली आहे, ट्रस्टच्या जागा अशा हस्तांतरित होतच नाही. ट्रस्टची प्रक्रिया पूर्णपणे वेगळी आहे. मुळामध्ये कोर्टानं त्यांच्या विरोधात निर्णय देणं किंवा धर्मादायकडे हे सगळ्या बाबी असतात. ट्रस्टची जागा ती काय कोणाच्या नावावर आणि उद्या जाऊन विकली असं होत नाही. प्रत्येक या सगळ्या गोष्टी अत्यंत किचकट असतात प्रक्रिया, आणि त्या जागा घेणं एवढं सोपं नसतं. परंतु ते जागेचं निमित्त करून जर कुणी वेगळा प्लान करत असेल तर पोलिसांनी या सगळ्या मुळाशी जावं. संजय भोकरेंशी पण माझं बोलणं झालं की रात्री पण आता हे आमचे राहुल पुजारी त्यांचीच एजन्सी आहे, त्यांचे ते सुरक्षा रक्षक त्यांच्या बंगल्याच्या बाहेर, ते रात्री कोणतरी विचारणा करायला आले होते. तर हे सगळं प्रकरण पोलिसांनी बघून त्यांच्या सुरक्षेची योग्य काळजी पोलिसांनी घ्यावी. जतमध्ये जी 2 प्रकरणं झालेली आहेत, ते दादासाहेब एमगर तर अत्यंत म्हणजे लोकांना मनाला चटका लावणारं प्रकरण आहे. मी आज त्या सगळ्या परिसरात होतो, सगळी लोक हळहळ व्यक्त करतायत. अत्यंत गरीब माणूस, चांगला माणूस, आणि त्याचा विनाकारण म्हणजे उचलून येऊन मर्डर केलाय. पोलिसांनी तर अरेस्ट सगळ्यांना केलंय, त्यांना शिक्षा व्हावी अशा पद्धतीचं प्लान पोलिसांनी करावं. आणि पोलिसांनी जिल्ह्यामध्येच या सगळ्या गोष्टीमध्ये अत्यंत सतर्क राहावं, कारण हे वारंवार सातत्यानं ह्या घटना घडायला लागलेल्या आहेत. त्यांचे जे खबऱ्यांचं जे जाळं होतं, आता हे मोबाईलचं युग आल्यामुळं जरा मला वाटते त्याच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टी त्यांना खबऱ्याकडूनच मिळतात. हे गुन्हा घडल्याच्या नंतर गुन्ह्याची उकल करायला हे मोबाईल, लोकेशन हे मदत त्यांना होऊ शकते, परंतु गुन्हा घडूच नये यासाठी त्यांचं खबऱ्यांचं जाळं हे अत्यंत मजबूत असणं आवश्यक आहे. SP महोदयांना विनंती आहे की त्यांनी या सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्यावं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.